आता बातमी पाहूया अवकाळी पावसासंदर्भात। मनमाडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना एकीकडे दिलासा मिळालाय तर दुसरीकडे शेती पिकांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे। वादळी वाऱ्यासह हा पाऊस बरसलाय। एकीकडे प्रचंड उकाडा आहे राज्यभरात आणि अवकाळी पाऊस हा बरसल्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय, मात्र दुसरीकडे शेती पिकांचं काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। आज सकाळपासूनच उकाड्याने जे नागरिक हैराण झाले होते त्यानंतर आज नाशिक जिल्ह्याच्या मनमाड या परिसरामध्ये आज सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यामुळे आता या पावसाने शेतकरी देखील सुखावला असून आता नागरिक त्या उकाड्याने जे हैराण झाले होते या ठिकाणी त्यांना देखील कुठेतरी दिलासा बघायला मिळाला आहे। आता खरीप पीक हंगामावर असेल या ठिकाणी आता सध्या शेतीच्या शेतकरी कामाला सुद्धा वेळ दिला नाही, मात्र अजून पाऊस झाला नाही। आता खरीप जो हंगाम आहे त्याची नागरिक असेल वखरणी असेल या ठिकाणी सुद्धा आता याला वेग येणार असून या पावसाने याचा फायदा होणार आहे। मात्र दुसरीकडे काही भाजीपाला आणि काही पिकाचे कारण आले होती ते या पावसाचा व्यवसाय खराब होण्याची भी शक्यता आहे। मात्र पाऊस पडल्यामुळे आज शेतकरी देखील थोडासा आनंदित झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे आता शेतीच्या कामांना देखील वेग येणार असल्याने शेतकरी सुखावला आहे। जय महाराजसाठी संतोष कथा, मनमाड।